कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये उद्या कळमनुरी ते हिंगोली अशी भव्य कावड यात्रा निघणार आहे आणि याच कावड यात्रेच्या अनुषंगानं हिंगोली शहर आणि कळमनुरी शहर जे सजलेले आहे, दोन्ही शहरच नव्हे तर हिंगोली ते कळमनुरी असा आहे राज्य महामार्ग, राष्ट्रीय राज्य नॅशनल महामार्ग जो आहे तोही सजलेले आहे। जागोजागी अशा प्रकारे जे आहेत ते पोस्टरबाजी बॅनरबाजी कावड यात्रेच्या निमित्तानं झाली आहे आणि त्याच पोस्टरबाजी बॅनरबाजीची पाहणी करते स्वतः आमदार संतोष बांगर जे आहेत ते राज्य महामार्गावरून पाहणी करतायत, आपल्यासोबत आहेत। खरं तर दादा, दरवर्षी जी आहे ते हिंगोलीची म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजलेली कावड यात्रा हिंगोलीची आहे आणि ती उद्या होणार आहे। एकूणच सगळी कावड यात्रा कशी असणार आहे आणि त्याच कावड यात्रेच्या अनुषंगाने तुम्ही तयारी पूर्ण केलेली आहे? या ठिकाणी तयारी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये रस्ता रोड म्हणजे खेड्यापाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी फलक झेंडे लागलेले आहेत। अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सर्व शिवसैनिक सर्व शिवभक्त या ठिकाणी या कावडमध्ये उपस्थित राहणार आहेत। असं गाव राहिलं नाही की त्या गावामध्ये भगवमय वातावरण त्या ठिकाणी झालं नाही। म्हणून तुम्ही बघत असाल हा राष्ट्रीय महामार्ग आहे, या ठिकाणी सुद्धा एकदम सुंदर असे फलक सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत। ठिकठिकाणी झेंडे, ठिकठिकाणी फलक, ठिकठिकाणी म्हणजे आणि कावड जे धारक आहेत ते जे रस्त्याने ज्यावेळेस ही यात्रा निघेल त्यावेळेस ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना नाश्ता फराळ जेवण असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर कळमनुरी आणि हिंगोली दोन्ही शहरं सजलेलेच आहेत, मात्र हे जे 19 ते 18 किलोमीटरचा मार्ग आहे तोही सजलेला आहे। सर्व कार्यकर्त्यामध्ये उत्साहात तेवढा आहे की कावड कधी आहे, कावड कधी आहे। जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यामधून सुद्धा शिवभक्त या कावडमध्ये उपस्थित राहतात। मला असं वाटते की काल परवा मला कळालं की तिकडं पुसद असेल, इकडं परभणी असेल, इकडं जिंतूर असेल, तिकडं वाशिम असेल, नांदेड असेल, त्या ठिकाणी सुद्धा फलक लागलेत की चला हिंगोली, चला हिंगोली। म्हणजे एवढं लोकांना या कावडची आवड आहे। ह्या कावड यात्रेमध्ये किती शिवभक्त सहभागी होतील आणि प्रमुख उपस्थिती कुणाची राहणार आहे? प्रमुख उपस्थिती सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत, आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी त्यांची उपस्थिती राहणार आहे। आणि कावडमध्ये जर शिवभक्त जर म्हणले तर मला वाटते की लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व शिवभक्त सामील होणार आहेत। 75,000च्या वर 85,000 टी शर्ट या ठिकाणी कावड धारकांना आम्ही देण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून केलं आहे। बाकी जे वयस्कर आहेत त्यांना कुणाला टी शर्ट भेटलं नाही आणि वयस्कर माणसं टी शर्ट घालायला थोडंसं बरं वाटत नाही, त्यामुळं असे सर्वच शिवभक्त या ठिकाणी या कावडमध्ये सामील होणार आहे। खरं तर दादा, 2022 पासून बघतोय आपण, पूर्वीपासूनच कावड यात्रा आहे, मात्र 2022 पासून ही जरा आगळी वेगळी कावड यात्रा होते आणि 2022 पासून काहीतरी वेगळं घडते तुमच्यासोबत। यावेळेस ही शिवसेनेची जी आहे ती लढाई जी आहे ते कोर्टामध्ये सुरू आहे, या संदर्भात काय निर्णय येईल, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते मागच्या कावडच्या वेळेसही मी सांगितलं होतं की धनुष्यबाण आमचाच आहे, शिवसेना आमचीच आहे। आणि यावेळेसही मी तुम्हाला एवढंच सांगेल की खरी शिवसेनाच शिंदेसाहेबाची, कारण की बाळासाहेबाचे विचार जे शिंदेसाहेब घेऊन चाललेत हे महाराष्ट्रापुरतं नाही संपूर्ण भारत देशाला माहीत आहे की बाळासाहेबाचे विचार घेऊन चालणारी शिवसेना कोणती। तर हे तुम्हाला सांगतो धनुष्यबाण नाव हे सगळं काही हे आम्हालाच भेटणार आहे। मी ईश्वराच्या चरणी, महादेवाच्या चरणी, भोळेनाथाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेन की हे नाव आम्हालाच राहावं, हे धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच राहावं, अशी मी नागनाथाच्या चरणी मी साकडे घालणार आहे। एक शेवटचं दादा, शिवभक्तांना काय आव्हान असणार आहे उद्याच्या कावड यात्रेसंदर्भामध्ये? शिवभक्तांना माझं आव्हान एवढंच आहे की शांततापूर्वक त्या ठिकाणी आपण त्या कावडमध्ये राहायचं आहे। कुठल्याही प्रकारचं व्यसन निधीन त्या ठिकाणी दरवर्षीच आम्ही शपथ देत असतो आणि ती शपथ तुम्हाला सांगतो की आम्हाला कुठेतरी बरं वाटतं आणि ती शपथेचा फायदा 100% माझ्या जे कावडधारक असतात त्यांना होत असतो। आणि यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो की मी एवढंच सांगेल की नाचत गाचत वाजत या ठिकाणी माझ्या शिवभोलेच्या शंकराचा जयघोष करत आपल्याला जायचं आहे, पण एकदम संयमानं शांततेनं, कारण की रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे। एकीकडून रस्ता आम्ही खुला ठेवतो, एकीकडून रस्ता जाम राहतो, कारण की शिवभक्त जेवढे राहतात त्याच्यामुळे ही कावड एकदम शांततेपणे त्या ठिकाणी पार पडणार आहे। निश्चितच आपण बघतो की कावड यात्रेची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि उद्या जे कोणी
शिवभक्त कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनाही आमदार संतोष बांगर यांनी आवाहन केलं की आपण शांत आणि संयमाने कावडमध्ये सहभागी व्हावं. कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.